नगर तालुक्यात सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं होऊ दे चर्चा अभियान हाती घेण्यात आलंय। रुई 36 येथे अभियानाची सभा संपन्न झाली। यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, शिवसेना नेते साजन पाचपुते, युवा सेनेचे सोमनाथ कांडके, दक्षिण उपजिल्हा प्रमुख संदेश कारले, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, श्रीगोंदा तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, प्रवीण गोरे, बिभीषण सपाटे, राजकुमार गोरे, माणिक गोरे, रंगनाथ गोरे, सोमनाथ गोरे, प्रभाकर बोरकर, संजय नवसुपे, अजयनाथ हजारे, शरद गोरे, ऋषिकेश गोरे आदी उपस्थित होते। प्राध्यापक गाडे पाचपुते यांनी भाजपबाबत लोकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचं सांगितलं। केंद्र सरकारने केलेल्या आहे त्या घोषणा गाव पातळीवर खरंच पोहोचल्या का, खरंच अंमलात आलेत का, याची जाऊन चर्चा करा। तर आमच्या असं निदर्शनास आलं की त्या जवळपास घोषणा सर्व फसवा आहेत। आता आमचं जवळपास आज 4था दिवस आहे, 12 गावात आम्ही जाऊन आलो। प्रत्येक गावात विचारलं की आपल्या गावामध्ये नोकऱ्या किती मिळाल्या। एकही जणांनी सांगितलं की नाही मला नोकरी मिळाली। म्हणजे 2 कोटी नोकऱ्या देऊन म्हणजे आतापर्यंत 18 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या पाहिजे। तर आमच्या असं निदर्शनात आलं की नोकऱ्या त्या ठिकाणी मिळालेल्या नाही। हा एक पहिला मुद्दा त्यांचा फसवा निघालेला आहे। त्याच्यानंतर गॅसच्या संदर्भात उज्ज्वला गॅस त्यांनी वाटप केलं आणि मागं सांगितलं की 75 लाख कनेक्शन नवीन देऊ आणि त्याच्यासाठी 1650 कोटी रुपये इकू। तर आम्ही विचारलं गॅस पहिल्यांदा उज्ज्वलाचा मिळाल्यानंतर तो परत मिळाला का, ते बोलले परत मिळाला नाही, आम्हाला विकत घ्यावा लागतो। आणि ज्या वेळेस 410 रुपये गॅसची किंमत होती, आज ती 1180 रुपयावर गेली। त्याच्यातून 15 दिवसापूर्वी केंद्र सरकारने 200 रुपये कमी केले, म्हणजे जवळपास 980 रुपयाला गॅस मिळतो। म्हणजे जवळपास 570 रुपयाला गॅसच्या टाकीमागं एका कुटुंबाला त्या ठिकाणी खर्च करावा लागतो। आम्ही या ठिकाणी विचारलं की किती कुटुंब येते, किती कनेक्शन येतं गॅसचे, तर जवळपास 1000 कनेक्शन आहे। 1000 गुणिले 5 त्या ठिकाणी केलं तर तो आकडा गॅसचा प्रचंड 3 कोटी रुपयाचा एक वर्षाला किमती वाढल्यामुळं रुई 36 या गावामध्ये जास्त पैसे त्याच्यातून गेले। आता शेती ही ट्रॅक्टरने होती आणि ट्रॅक्टरने शेती करण्यासाठी नांगरटीसाठी 8 ते 10 लिटर डिझेल लागतं, काकड्या पाडण्यासाठी 8 ते 10 लिटर डिझेल लागतं, सऱ्या पाडण्यासाठी 8 ते 10 लिटर लागतं, पेरणी करायची असेल त्याच्यासाठी म्हणजे एका शेतकऱ्याला जवळपास 40 लिटर डिझेल एका एकरासाठी त्या ठिकाणी लागतं। आणि आम्ही विचारलं जवळपास इथं किती क्षेत्र आहेत, तर या गावामध्ये 5000 एकरापेक्षा जास्त क्षेत्र आहे। आणि मग 40 गुणिले सुरुवातीचा भाव 52 रुपये होता डिझेलचा, आता 95 रुपये, म्हणजे 43 रुपये जास्त त्याच्यामध्ये घेतलं जात आहे। म्हणजे जवळपास 40 रुपयांचा हिशोब केला तर 2,15,000 रुपये इथं शेतकऱ्याला एकरी खर्च। आणि तिची आकडेवारी फार मोठी आहे। डिझेलसाठी जवळपास 1,20,00,000 रुपये गावात जास्त गावात। कंत्राटी तहसीलदार नेमायची जाहिरात आली होती, तहसीलदार कंत्राटी नेमायचा। आता कंत्राटीकरण सुरू झालं, 70,000 शिक्षकांची जागा रिक्त महाराष्ट्रामध्ये, शिक्षक 70,000 कमी आहेत आणि 70,000 शिक्षक आता नेमायचे आहेत। तर ते 70,000 शिक्षक नेमत असताना ते पण आता खाजगीकरणातून भरले जाणार आहेत। आम्हाला वाटलं सरकारी भरती होईल म्हणून चांगलं होईल, 70,000 लोकांना नोकऱ्या लागतील, पण ते पण आता कंत्राटी भरणार आहेत। ह्या ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई 36 असं आपल्या शाळेचं नाव आहे, बरोबर आहे का नाही? आता सरकारने ह्या शाळा दत्तक द्यायचा प्रयत्न केला, सरकारकडे पैसे नाहीत, सरकार भिकारी आहे। जर सरकार ही शाळा दत्तक देणार असेल तर समजा मी दत्तक घेणार आहे शाळा, माझं नाव संदेश कारले शाळा दत्तक घेणार आहे, मग दत्तक घेताना काही त्याला पैसे सरकारला द्यायची गरज आहे का? अजिबात नाही। जायचं मग वक्तव्य करताना मी तालुक्यातल्या सगळ्या शाळा मी दत्तक घेणार, माझी कंपनी ती शाळा दत्तक घेणार। त्या शाळा दत्तक घेण्याकरता मी 50-60 कोटी रुपये सरकारला द्यायचे। सरकारने ऑफर दिली की या शाळा दत्तक घ्या, परंतु एवढे पैसे देण्या शाळा दत्तक घ्या। दत्तक घेताना पैसे द्यायची गरज नाही सरकारला, मग सरकार पैसे कशाचे घेत आहे नेमकं? याचा अर्थ त्या शाळा विक्रीचा प्रयत्न आहे आणि त्या शाळेला नाव लावणार, नाव बदलायचं, माझ्या कंपनीचं नाव देणार। समजा आता माझं नाव संदेश कारले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई 36 असं नाव या शाळेचं होणार। किती मोठीची जागा आहे का नाही? जागा मोठीची। रुई 36 काय भाव चालले जागेचे आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, त्याच्यावर चर्चा करून वेळ घालवायचा नाही। परंतु मोला मागाची अति मूल्य असणारी जागा त्या नावाने त्या संस्थेला जाणार, ते खाली बरोबर गाळे काढणार,
वरती त्यांच्या शाळा करते ते पगारी नोकर कंत्राटी शिक्षक. मग निवडणूक लागली की ते शिक्षक फिरते ना आमचे प्रचार करीत. आज फिरतात की नाही खाजगी शाळेचे लोक आहेत ना आपले शिक्षण सम्राट सगळे लोक. आता संस्थानिक कागदावरती साखळी पाणी योजना होऊ शकते असा कुठलंच व्यवस्थित अजून ठाम मत झालं नाही. जर कागदावर ते पाणी उपलब्ध आहे ते दाखवा ना. आता शेवट सांगते, शेवटचा कागद राहिला पाणी मिळणार आहे, मग ते पाणी उपलब्ध झालं योजना करायची. शेवटचा कागद, अरे तो कागद पहिल्यांदा पाहिजे असतो जिथं पाणी देणार आहे तो, आणि मग घ्या. काल परवा एका माजी आमदाराने वाळकीमध्ये सर तुमच्यावर टीका केली. ते म्हणले का सरांनी जलसमाधी घ्यायला पाहिजे. अरे सर कधी आमदार म्हणून निवडून आलेत का? सर कुठं खासदार म्हणून निवडून आले का? हा ठीक आहे, नक्की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले होते त्या काळात प्रयत्न व्हायला पाहिजे होते, पण काय प्रयत्न केले आम्हाला माहिती आहेत ना साखळ्या करता. त्याच्यात अडचण काय होती ही पण आम्हाला माहिती होती, ते आम्ही केलं. पण ज्यांनी सरांवर टीका केली, तुम्ही मंत्री झाले होते, तुम्ही सरकारमध्ये गेले होते, पाण्याच्या बदल्यात तुम्ही त्यावेळेला मंत्रीपद न घेता सांगायला पाहिजे होतं मला फक्त साखळा योजना द्या मी ती करतो. काय साखळा योजना करता आपण प्रश्न केले? काहीच नाही केलं, काही एक रुपयाचा प्रयत्न नाही केला. तरी माझ्याकडे नगर लोकसभा होऊच्या चर्चा ह्या कार्यक्रमाचं नियोजन दिलेलं आहे. तरी गेले 4 दिवस झालं गाडे सर आणि आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन लोकांमध्ये जागृती करायची आणि लोकांना केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या कशा फसव्या आहेत, त्यांनी तुम्हाला कसं लुटलं आहे. परिस्थिती अशी आहे, 4 दिवसात जो माझा अभ्यास झाला किंवा जे मला लोकांमधून समजलं, आता लोक फक्त मतदानाची वाट बघतात, मतदान कधी होणार. परिस्थिती अशी आहे की लोकांना मतदान करायची संधी सरकार देत नाही आहे. जिल्हा परिषदचे इलेक्शन घेत नाही, पंचायत समिती घेत नाही आहेत, महानगरपालिकेचे इलेक्शन होत नाही आहे. म्हणून जोपर्यंत लोकांचा उद्रेक आहे, पण तो कधी दिसणार? ज्या वेळेस लोकांना मतदान करायची वेळ येईल त्या दिवशी. आजच मी सकाळी वाचलं, नांदेडसारख्या शासकीय रुग्णालयात 24 लोकांचा मृत्यू झाला. हे सरकार किती अपयशी आहे हे कुणाला कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही आहे. रोज दिसतंय, कुठं 24 मृत्यू झाले, कुठं 12 झाले. मुख्यमंत्र्यासारख्या ठाण्यात 12 लोकांचा मृत्यू झाला. ठीक आहे, मृत्यू झालेला तुम्ही 5 लाख देताल, पण एखाद्या माणसाच्या जीवाची किंमत जर 5 लाख असेल तर अशी किती लोक मारून तुम्ही 5-5 लाख रुपये देणार? तरी माझं स्पष्ट मत आहे की आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आजची आज. कारण जे 24 लोक मृत्युमुखी पडलेली आहेत त्यांची जबाबदारी आरोग्यमंत्र्यांची होती. त्या हॉस्पिटलमध्ये औषधं उपलब्ध नसतील तर तुम्ही नुसत्या घोषणा करता, मोठे मोठे आकडे सांगता, एवढे कोटी आले तेवढे कोटी, हे कोटी गेले कुठं? आज गाडे सरांनी हिशोब केला, एका रोजी 36 सारख्या गावातून 65 कोटी. 65 कोटी जर आकडा आपण कागदावर लिहिला तर मला नाही वाटत कुणाला असं वाचता येईल त्याचे शून्य किती आहे. तर परिस्थिती अशी आहे की आम्हाला उद्धव साहेबांनी एकच सांगितलं की प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन त्याचे कान आणि डोळे उघडायचे. का तर अजून 6-7-1 वर्षांनी केंद्राचं इलेक्शन आहे. इलेक्शनमध्ये शिवसेनेचा, महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार महाविकास आघाडी देईल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यासारख्यावरती आहे. आणि आम्ही प्रत्येक माणसाला भेटून ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या कशा फसव्या आहेत, ते तुम्हाला कसं लूटमार करतात. अरे तुम्ही 6,000 रुपये एका माणसाला देता आणि त्या माणसाकडनं 5 लाख रुपये घेता. म्हणजे हे फक्त लोकांना जागृती निर्माण करायचं काम आहे. बहुत्या चर्चा ही संकल्पना खूप चांगली आहे. यावेळी गावातील अनेक नागरिकांनी भाजपाविषयी उघड नाराजी व्यक्त केली. 2014 साली ज्या शेतकऱ्यांना असतील, ग्रामस्थांना असतील, जे आश्वासन दिले त्या आश्वासनाची कसलीही पूर्तता न करता जनतेला धुळीस मिळून राज्यकारभार करीत आहे. या कारभाराचा कुठेतरी पहापोह झाला पाहिजे, त्याचा पोलखोल झाला पाहिजे, या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणले होते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, परत ग्रामीण भागातील लोकांना 2024 साली सर्वांना ज्यांना बेघर आहेत त्यांना घरं देऊ. पण प्रामुख्याने जर पाहिलं तर एकही शेतकऱ्यांना अजून घर काय अवेलेबल झालेलं नाही. पण मला सर्वसामान्यपणे माझ्या कोतीनुसार मला जे समजलं त्या समजण्यानुसार 4-2 मुद्दे एकदम व्यवस्थित आहेत आणि ते भाजप सरकारने चुकीचेच केले. पहिला मुद्दा म्हणजे शेतीमालावर निर्यात शुल्क लावणे, म्हणजे हा एक भेदभावाचा प्रकार आहे.
की आयात मालावर कसलंही शुल्क न लावणे आणि शेतकऱ्याच्या भारतातल्या शेतकऱ्याच्या निर्यातीवर म्हणजे शुल्क लावणे हा अन्याय. आज मी कांदा उत्पादक शेतकरी, माझ्याजवळ स्वतःचा कांदा होता, आम्ही विकायला नेत होतो, तर तो कांदा साधारणपणे 3,000 रुपये क्विंटलच्या पुढं चालला होता. तो निर्यात शुल्क लावल्यावर 2,000 रुपयापर्यंत खाली आला, 1700-1800 पर्यंत खाली आला. हा शेतकऱ्याचा फार मोठा तोटा आहे. आणि हे केलं कशासाठी? तर कांद्याचे देशातल्या पातळीवर भाव वाढू नये म्हणून. मग हे भाव वाढल्याने काय होईल? डिझेल मात्र चालतं, ते 60 रुपयाचं 110 रुपयावर गेलेलं चाललं. मग एक 4 महिन्याकरता जर लोकांनी कांदा महाग खाल्ला असता तर लोकांना काय फरक पडला नसता स्थानिक पातळीवर, पण शेतकऱ्याला उत्पन्न झालं असतं. सरांनी जो मुद्दा मांडला की राष्ट्रीय निर्यात धोरण त्याच्यावर आयात शुल्क आकारलं, हा मुद्दा एकदम रास्त आहे. आणि पेट्रोल डिझेलचे भाव, शासनाची ही मक्तेदारी ही कुठेतरी खोडून काढली पाहिजे. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.